4 धावांनी सामना सुरू आहे. गोडदेव वर्सेस नवघर. 6 धावा डीजे भरत राऊत मगाशी म्हणाले की ओमब्रामध्ये गोडदेव संघ बऱ्याच वर्षानंतर मागच्या टुर्नामेंटमध्ये विजयी झाला. जेवढा ओमब्रामध्ये गोडदेव संघाला मी जवळला पाहिलं ओपन पासून ते मास्टरपर्यंत फार कमी लोकांनी पाहिलं असेल. आणि त्याचेच 2 हिरे माझ्या डावा बाजूला बसलेत, अमोल वेतोस्कर आणि सत्येंद्र. ऑल टीम काय तो जज्बा होता ओमब्रामध्ये गोडदेव संघाचा, काय रुतबा होता. ओपन मध्ये एक नाव होतं, एक ठसा होता. यावेळेस चेंडू ऑप्शनच्या बाहेर जास्त टाकला जातोय, जास्त लांब पडतोय. पंच आपले पंख लांब करतात. आव्हांतर धावेनं धावसंख्या पुढे सरकते ती 7. पहिल्या चेंडू तुटून पडला गेला फलंदाज तो म्हणजे पंकज. आणि षटकाराला समोर षटकार ठोकता आपल्या बॅटनं. ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स, ह्याला म्हणतात विश्वास. यावेळेस चेंडूला कट करतोय कव्हर क्षेत्रामध्ये हलक्या बॅटनं. बॅटचं ब्लेड असं हलकसं बोईंगचा पंखा जसा बाहेर येतो तशा पद्धतीने खेळला गेला. आणि एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते ती. जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलू नका इकडे प्लीज. 8. सत्येंद्रचा वाढदिवस आहे. सत्येंद्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अमोल ॲप्रिशिएट बऱ्याच दिवसानंतर पाहतोय. ओमब्रामध्ये गोडदेव एक जो असा संघ आहे मुंबई टेनिस विश्वातला जो स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या गावातले सगळे प्लेयर आणि काय संघाची बांधिलकी होती ॲप्रिशिएट करतोय. अजूनही आठवतोय मला तो सामना वसई यंग स्टार वर्सेस विरार वर्सेस ओमब्रामध्ये गोडदेव. चेंडू ऑप्शनच्या बाहेर चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूला बॅक पडला होतोय, कट करतो चेंडू होतोय शॉर्ट पॉईंटकडे. एक धाव पूर्ण होते. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते ती 9. मास्टर चषक जय धावला स्पोर्ट्स मुर्धा कांद्रपडा संघ पहिल्या फेरीमध्ये आपला संघ विजयी होतोय. आणि त्या दरम्यान एक वेगळा आत्मविश्वास आपल्यामध्ये जमा करतोय, ठसवतोय. धावखोरा गोलंदाज ऑप्शनच्या बाहेर चेंडू हलक्या बॅटने लेट कट करतोय. एक धाव पण पूर्ण होते. दुसरी धाव घेतली जाईल. दुसरी धाव सुद्धा सहज पण पूर्ण करतोय. सॉरी डिक्लेअर आहे, एकच आहे. धावसंख्या 10. पंकज आणि मनोज. स्ट्राईकला पंकज आहे, नॉन स्ट्राईकला मनोज आहे. फॅमिली स्पोर्ट्समधनं आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांची नावं घेतोय कारण ते अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही पाहताय यूट्यूबवर, टी व्हीवर जे छोटे छोटे पुरस्कृते असतात, स्पॉन्सर असतात, त्यांची ॲड, त्यांची जाहिरात खूप इम्पॉर्टंट. जरा मागे वा प्लीज. खूप इम्पॉर्टंट असतं आणि तसंच नाव घेणं पुरस्कृत त्यांचं खूप गरजेचं असतं. गोलंदाज येतो म्हणजे राजेश. यावेळी चेंडू पुन्हा ऑप्शनच्या बाहेर तो चेंडू विद्यापीठ खेळला जातोय. ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह करतोय. एक धाव पण पूर्ण होते. दुसरी धाव पण पूर्ण होईल आणि 2 धावा सहजपणे पूर्ण होत आहेत. आणि 2 धावनं धावसंख्या होते 12. हेमराज पाटील गोडदेवचे हेमराज पाटील एक ऑलराऊंडर स्टेजवरती यायचं आहे. हेमराज पाटील यांना 6 धावा. ओमब्रामध्ये गोडदेव वर्सेस नवघर. दोन्ही संघ जवळचे आहेत. दोन्ही संघांचा तसा बघितलं तर ऋणानुबंध खूप छान आहेत, रक्ताची नाती आहेत. मात्र जेव्हा बॅट आणि चेंडूचा द्वंद्व येतात तेव्हा सगळे नातेगोती बाजूला विसरतात आणि फक्त जिंकायचं आहे ईर्षेनं, या इच्छेनं, या जिद्दीनं दोन्ही संघ मैदानात उतरतात. जसं राई आणि मोरवा सामना होतो तसा गोडदेव आणि नवघरमध्ये सामना होतोय. खारीगाव संघ बरेच वर्ष खेळला. मल्हार स्पोर्ट्स जय मालेकर. त्याच्यानंतर त्यांच्याकडे टीम बनवली गेली नाही, आखली गेली नाही आणि त्याचबरोबर ग्राउंड नसल्या कारणाने प्रॅक्टिस होत नाही. म्हणून मलेकर स्पोर्ट्स संघ खारीगावचा क्रिकेटपासून लांब गेला. आता मास्टर खेळतोय संघ, मात्र प्रॅक्टिससाठी जागा नाही. 6 धावा आहेत की काय बघायचा चर्चा होते. खूप छान ग्राउंड आहे. केशरीनाथ भोईर खाली उतरत आहेत. नियमावली पुस्तकिका आपल्याला दिली गेली आहे आणि मास्टरच्या सगळ्या खेळाडूंना विनंती करतो. यस अशोक षटकार. 6 धावा. ओमब्रामध्ये गोडदेव संघाची 6 धाव धावसंख्या पुढे सरकते ती 18. मास्टरचं जसं रोपटं लावलं गेलं, मास्टरबद्दल काय म्हणावं, कारण गोडदेव संघ खेळला होता त्या मास्टरमध्ये. विनोदजी म्हात्रे सहयोग सेवा मित्रमंडळ नाईक, त्याचनंतर भरत पाटील,
शशिकांत पाटील, त्याच्यानंतर जे गोरदेवचे जे आता सिनियर आहेत, खूप छान तेव्हा संघ होता. त्याच्यानंतर जो संघ परत बांधला गेला सेकंड जनरेशनचा, जो ओंबरमध्ये गोरदेव संघाचा, ज्यावेळी आतून अमोल वेतस्कर, कार्यकर, सत्येंद्र, विवेक, जे सगळे खेळले गेले, संदीप म्हात्रे, भानदास पाटील, हेमराज पाटील, तो जो संघ बांधला गेला त्या संघाची बांधिलकी होती. म्हणजे मी शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. टेनिस विश्वातला एक टॉपचा संघ होता. आणि त्यावेळेस असं होतं मित्रांनो, एका बाजूला मुंबईमध्ये प्लेबॉय आणि मॅसलस आणि राहुल एलेवन फुल फॉर्ममध्ये होतं. चंद्रकांत शिंदे, रोमेश शर्मा, अजित पुत्रन, संजय उमेश मांजरेकर हे खूप फॉर्ममध्ये होते. आणि एका बाजूला या वेस्टर्न सभामध्ये ओंब्रामध्ये गोरदेव संघ जबरदस्त फॉर्ममध्ये होता. एक जबरदस्त बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगच्या बाबतीत ओंब्रामध्ये गोरदेव संघाचा. तर मी मगाशी एक म्हणत होतो की सामना होता इब्राहिम टावर जिथे बनले होते तिथे हेमंत शाहने टुर्नामेंट ठेवली होती. त्या टुर्नामेंटची 2 खासियत सांगतो. अजून आठवतो मी तिथे कॉमेंट्री करत होतो. विवेक किनी, जम्बो अँड कंपनी जेव्हा साई विरारमधनं संघ खेळला होता. ओंब्रामध्ये गोरदेव संघ 29 धावा दिल्या होत्या. 29 धावा. असं वाटतं की 29 धावा पार करेल, हारेल ओंब्रामध्ये गोरदेव संघ. सेकंड इनिंगला जेव्हा 29 धावांचा पाठलाग करत होता विवेक किनी अँड कंपनीला, यंगस्टार विरारला, 29 धावेच्या आत 26 की 25 धावेच्या आत गुंडाळला गेला होता. आणि त्यात जो एक नॉनस्ट्राईकला जो क्षेत्ररक्षक लावायचा विवेकला आणि चेंडू फेकी करायचा, ती एक वेगळी टेक्निक होती ओंब्रामध्ये गोरदेव संघाची. आणि तिथे त्या सामन्यातला एक विशेष एक होतं, जो विनोद किनीने षटकार मारला होता. तेव्हा एकच प्लॅटफॉर्म होता, त्या प्लॅटफॉर्मवरती षटकार मारला होता. अफलातून षटकार होता विनोद किनीचा. त्याच्यानंतर ओंब्रामध्ये गोरदेव संघ त्या सामन्यामध्ये जिंकला होता. अजून आठवतो तुम्हाला सामना इब्राहिम टावर जिथे होतं ते हेमंत शाहने टुर्नामेंट ठेवली होती. अप्रतिम मॅच होती. असे काही सामने होते ते ओंब्रामध्ये गोरदेव संघाने आपल्या निव्वळ क्षेत्ररक्षणाच्या बळावरती जिंकले होते. सो एनिवे मी सामन्याकडे वळतोय. काय झालं, षटकार की चौकाराची चर्चा सुरू आहे. मास्टर चषक या सीझन मधली 2दा षटकार डिक्लेअर केलाय. तुम्ही वाद करू नका प्लीज जरा. मगाशी सुरुवातीलाच मी म्हणालो, जेव्हा तुम्ही सीझन खेळता, अख्खा 50 सामने खेळता, ते एखादा निर्णय पचवायला मला कळत नाही की एखादा निर्णय काय आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. जेव्हा नियमावली तुमची दिली आहे ते तुमचा अख्खा पुस्तकिका आखली जाते. मॅचचा सामना स्पर्धेला सुरू व्हायच्या अगोदर तुमची मीटिंग होते. त्या मीटिंगमध्ये मोठी चर्चा होते. मोठी चर्चेतनं नियम आखले जातात. मग नियम आखल्यानंतर पंचांचा निर्णय अंतिम आहे हा सुद्धा नियम असतो. आणि असा नियम असताना सुद्धा तुम्ही पंचांच्या निर्णयाला का दाद देत नाहीत. या वर्षीचे मुर्दा मास्टरचे संगणक विनायक माची उर्फ लाला वलाला यांची निवड करताना कमिटी मुर्दा गावाची आउट ऑफ इंडिया होती निवड करताना त्यांची. खूप छान आयोजन आहे मुर्दा संघाचं. ॲप्रिशिएट करेन केशरीनाथ भोई, राजेश पाटील, कैलास म्हात्रे, ऑल टीम. त्याच नंदकुमार म्हात्रे यांचा वाटा मोठा असतो उर्फ मन्या. 6 धावा आहेत. साई विहार नवघर, काय संघ आहे, काय संघ बांधला गेला होता. जेव्हा राजू पाटील निव्वळ आपल्या जादुई फिरकीवरती बऱ्या मोठ्या संघांना नाचवलं होतं, मोठ्या संघांना पराभवाच्या छावणीत ढकललं गेलं होतं. मला असं वाटलं होतं की राजूच्या फिरकीवरती काय करामत आहे, काय जादू आहे. राजू पाटील धाव संख्या 18. जुना बॉल द्या. सराव बाजूला करा, सराव आतमध्ये करू नका. अमोल वेतोस्कर खो खो चॅम्पियन. सत्येंद्र पाटील यांचा आज वाढदिवस आहे. हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा ओंबरदेव गोरदेव आणि नवगड संघाला. 2025 2025 हे वर्ष डॅशिंग
जाणार आहे म्हणून घोषित केले. आमच्याकडे नाही आहेत, आमच्याकडे बॉल नाही आहेत. मला वाटतं तुम्ही जर एवढ्या मॅच खेळता तर चेंडू 4-5 खिशात ठेवायला पाहिजेत असं माझं मत आहे. हे ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाला सांगतोय मी. आमच्या इथे कॉमेंट बॉक्समध्ये बॉल नाही आहे जुना. जेव्हा तुम्ही किट घेऊन येता स्पोर्ट्स फॅमिली टार्गेट 7,000. स्पोर्ट्स फॅमिली टार्गेट 7,000 याच्यावरती आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहे. खूप छान अत्यंत सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट HD. चेंडू पुन्हा एकदा परिवर्तन केलं, चेंडू बदलला जातोय. येस अशोक, इट्स ओके. भरत राऊत माझे सहकारी मित्र वसईमधनं. नुकतंच कलाक्रीडा महोत्सव पार पाडला गेला वसईमध्ये. हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली. चर्चा सुरू आहे. जर चेंडू हरवला, एक षटक झालं तर चेंडू दुसरा द्यायचा, तो नवीन द्यायचा की जुना वापरला द्यायचा? हाय जुना. षटक संपले म्हणजे नवीन चेंडू नाही देता येत. जुना चेंडू, वापरलेला चेंडू द्यायचा आहे. चेंडू षटक जर चालू असतं तर नवीन दिला जाईल. ICCच्या रूल प्रमाणे 43A मध्ये मला वाटतं हा जो नियम, आय नो लेदर आहे, टेनिस आहे, बराच फरक आहे. जेव्हा तुम्ही अशा नियमाची नियमावली बनवता तेव्हा काही गोष्टी ॲक्सेप्ट करायला मोठं मनानं असावं लागतं. म्हणून काही जगातले महान फलंदाज आहेत, स्पोर्ट्समॅन आहेत, त्यांचं नाव अग्राने घेतलं जातं. धीरज भोईर, चेंडू डिलिव्हरी झाला आहे. चेंडू टाकला गेलाय, संपलाय चेंडू. चेंडू संपलाय ना पण तुमचा. पाचवा चेंडू नाही ना, 6वा चेंडू संपलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांची नावं घेतो ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. यस रत्नेश, थँक्यू व्हेरी मच. मुरलीधर तुकाराम पाटील सर्व पारितोषिक. कैलासवासी दामोदर, सॉरी माफ करा, मुरलीधर तुकाराम पाटील सर्व पारितोषिक. कैलास दामोदर म्हात्रे व कैलासवासी प्रवीण दामोदर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सामनावीर पुरस्कार. विशाल कोळी, एकविरा स्पोर्ट्स नायगाव, उत्कृष्ट फलंदाजीसाठी बॅट. अरविंद विनायक भोईर, फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, प्रेशर कुकर. अरुण पाटील, जय मल्हार स्पोर्ट्स नवघर, मालिकावीर बॅट. राजेश आनंद पाटील आमचे मित्र आहेत, शुद्ध मांसाहार ची जेवणाची व्यवस्था. धीरज पुंडलिक म्हात्रे, पाणी. विनायक माची लाला, शनिवारी व रविवारी अल्पाहार. धीरज लेदर भोईर, चेंडू. मुकेश प्रभाकर पाटील 25 kg राईस. धनेश प्रभाकर म्हात्रे सर्व संघांसाठी फ्रूट्स. गोपेश्वर भोईर, पंकज भोईर, मनोज भोईर यूट्यूबसाठी इंटरनेट. नंदकुमार म्हात्रे, मन्या, प्रसन्ना म्हात्रे, राजेश म्हात्रे यांसाठी जेवणासाठी पूर्ण व्हेजिटेबल लागतं ते पुरवलं गेलेलं आहे. तर धन्यवाद. आमच्या या सर्व पुरस्कृतांचे मी आभार मानतोय, कारण नक्कीच पुरस्कृत्याशिवाय कुठली स्पर्धा पार पडली जात नाही. येस, चेंडू आणि षटक, नवीन चेंडू जुन्या चेंडूचा मसला चालू झालेला आहे. झालं
लक्षात घ्या, आपल्या अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेमध्ये हा प्रकार अनेकदा घडला आहे. पहिली ओव्हर सुरू असेल आणि त्या पहिल्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू जरी खराब झाला तरी दुसरं षटक हे नवीन चेंडूनच सुरू केले जाईल. तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू जर खराब झाला असला तर आपण तो जुना चेंडू दिला असता. आपल्या अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेच्या त्या नियमानुसार मी तुमच्याशी चर्चा करतोय, तर थोडं समजून घ्या. धन्यवाद. नियम क्रमांक 45 यांनी सांगितलेला आहे, मला वाटतं भरत राऊत यांना. नियम क्रमांक 45B, चेंडू बदलण्याची नियमावली. यावेळेस चेंडू कट होतोय, चेंडू आणि बॅटचा स्पर्श नाही, डॉट डिलिव्हरी. थोडंसं मागे या केशनाथ भोईर, थोडंसं मागे या. हा प्लेअर दिसत नाही मला. त्यांना पण सांग, गोड देऊ, त्यांना बसायला सांग प्लीज. आय रिक्वेस्ट यू सर, प्लीज. ऑफ साईडला पुढचा चेंडू. यावेळी चेंडूला ऑन साईडला कट करतोय, चेंडू अडवला जातोय सहजगत्या. एकच धाव मिळते, एका धाव संख्या पुढे सर 30-19. सामना सुरू गोडदे वर्सेसचा नवघर. ओम्ब्रमध्ये गोडदे वर्सेसचा साईविहार नवघर. स्ट्राईकला तो फलंदाज पंकज, नॉन स्ट्राईकला मनोज. सामना धावसंख्या झालेली आहे 19, गडी बिनबाद. विश्वंभर राजेशांचे मित्र आहेत, मात्र मुर्द्याची जेव्हा टुर्नामेंट असते तेव्हा सर्वपरीने प्रयत्न करतात विश्वंभर हमेशा. मुर्द्या गावावरती, मुर्द्या टीमवर, मुर्द्यावरती प्रेम आहे त्यांचा. राई मोरवा मुर्दा ही ऐतिहासिक नाव आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. यूट्यूब पूर्ण वर्ल्डमध्ये पोहोचतोय. यस चला ना. NCC स्पोर्ट्स अकॅडमीचे सर, त्यांना विनंती करतोय सर प्लीज मंचावरती यायचे. NCC अकॅडमीचे कोच यांना विनंती करतोय मंचावरती या सर, प्लीज रिक्वेस्ट सर. गुड नेम्स प्लीज. जाधव सर. कट होतोय चेंडू, एक धाव मिळते, एका धाव्याना धावसंख्या पुढे सरकते ती 20. थँक्यू रत्नेश. फॅमिली स्पोर्ट्स टार्गेट 7000. मात्र जेव्हा एवढ्या मोठ्या टुर्नामेंट खेळता तेव्हा ज्यांनी रोपटं लावलं त्याला आठवणीत असणं खूप गरजेचं असतं. चेंडू संपले 3 का 3. सुधाकर भाऊ यांचं निरोप घेतात. येस भाऊ. चंद्रकांत अण्णा दोन्ही शिलोत्री सुद्धा आहेत, दोन्ही क्रिकेटचे शौकीन आहेत, दोन्ही क्रिकेटर सुद्धा आहेत. शून्य 0 पॉईंट म्हणजे 0 पैसे देऊन 0 अकाउंटने जे अकाउंट ओपन होत आहेत ती काही दिवसा अगोदर स्कीम होती गव्हर्नमेंटची. 0 बॅलन्सने अकाउंट ओपन करायचं आणि सिनियर सिटीजनसाठी काही ती गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या पोचवायच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी.
काही या स्कीम आहेत या आपल्या सिनियर सिटीजनकडनं फार कमी. कारण मी ॲग्रिकल्चरला होतो, मी आयडीबाला ॲग्रिकल्चरला जे होतो तेव्हा शेतकऱ्यांसाठी खूप स्कीम आहेत, खूप योजना आहेत. नवगड संघाला विनंती करतोय, आपण जास्त वेळ घेताय. हितेश कट करतोय चेंडूला, बॅकफुटला जातोय, एक धाव पण पूर्ण करतोय. कदाचित दुसरी धाव होय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. नाही, डिक्लेअर आहे, घोषित आहे तिथे. 2 धावा, 2 धाव्यानं धावसंख्या पुढे सरकते. 24 नियम क्रमांक 46C. 9 चेंडू जर खेळाडू 50 खेळाडूचे 9 चेंडू खेळल्यानंतर तो परत येऊ शकतो मैदानामध्ये. त्याच्या जागेवरती नवीन गोल फलंदाज जाऊ शकतो. जय मल्हार स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत, मालक आहेत हितेश. चेंडू मिडल स्टोमर थोडा फ्लॅट जाऊन ऑन साईडला चेंडू स्वीप करतोय. डिप्स खेळल्याकडे चेंडू जाते, एक धाव मिड वगैरे चेंडू होते, एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा सहजपणे पूर्ण होतोय आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते ती 26. सामना 5 षटकांचा आहे. दोन्ही संघांना आम्ही रिमाइंडर देतोय, पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय, सूचना देतोय. उंब्रमध्ये गोडदेव सारदा गाव, नवगडचा अर्धा गाव इथे उपस्थित झालेला आहे. मी मग असे म्हणालो राई आणि मोरवा अशी मॅच असेल तेव्हा दोन्ही गावातनं 5-6 ओलो येतात. तसं नवगड आणि गोडदेवचा जर सामना असेल ते 6-7 ओलो येतात. ओल्वो एक ब्रँड आहे, स्वीडन कंपनी आहे. जेव्हा इंडियामध्ये लॉन्च झाली ओल्वो तेव्हा एक लक्झरी पॅसेंजर बस म्हणून जबरदस्त चेन्नईमध्ये कारखाना ओपन झाला तिचा. अप्रतिम लक्झरी बस म्हणून जिथे आरामदायक प्रवास करू शकतो आणि तशी गरज होती इंडियन पॅसेंजरना, इंडियन पब्लिकला, ती ओल्वोने पुरी केली. आज ओल्वो ब्रँड आहे, स्वीडनची कंपनी आहे. असं थँक्यू. धावसंख्या झालेली आहे 26. जरा वेळ वाचवा. नवगड संघाला विनंती करतोय, नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे मिलन. फॅमिली स्पोर्ट्स टार्गेट 7000. मिलन राऊंड द विकेट. स्ट्राईकला पंकज, डावखुरा फलंदाज. आपल्या संघाला 26 धावांमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. षटक संपलेत 2. चेंडू ऑप्शनच्या 12 चेंडू ऑन साईडला पुल करतोय, हवेत आहे, चेंडू पुढ्यात पडतोय, थोडासा एक धाव पण बनवतोय पंकज. कदा हो मात्र बघायचं, इज अ गॉन. यस, इज अ गॉन. होई चेंडू फेक या चुक येते आणि बाद होते. नवीन फलंदाज निलेश बाद होतोय. धावताना कमी पडला, सेकंड रन घेताना थोडासा स्पीड वाढवायला पाहिजे होता की पंकजनं कॉल दिल्यानंतर जलद गतीने जो पहिला रन घेतला त्या जलद गतीने धावला नाही निलेश. आणि धावबाद ही विकेट कुठल्याही जगातल्या टॉपच्या फलंदाजाला मान्य नसते. खूप मोठा धक्का असतो तो, कारण धावबाद कुठे कमी पडलो, अंडरस्टँडिंग, गती कमी पडली, दमछाक झाली. जगातले सर्वात जास्त स्मोकिंग करणारे फलंदाज आहेत ते म्हणजे स्मोकिंग करणारे फलंदाज ऑस्ट्रेलिया, महेंद्र बाहुबली. मागच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर महेंद्र बाहुबली. महेंद्र फलंदाज मागच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मान पटकावलेला आहे. मिलन चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे, चेंडू चॉप करतोय पंकज हलक्या बॅटनं. एका धावेने धावसंख्या पुढे सरकती, स्कोर बोर्ड हलतोय 28. नायगाव जुचेंद्र संघाचं आगमन होते, स्वागत करतोय मी आणि माझे सहकारी मित्र कॉमेंटर भरत राऊत, त्याचबरोबर सहकारी मित्र गुणलेखक रत्नेश.
मैदानाच्या आत आपले व्हेकल आणू नका. कैलास म्हात्रे यांना विनंती आहे थोडस माझ्याशी संपर्क साधायचा आहे. षटक सुरे तिसरं धावसंख्या झालेली आहे 28. गडी बाद झाले आहेत 2. पंकज अजून स्ट्राईकला आहे. पंकज अजून खेळपट्टीवरती आहे. नवीन फलंदाज महेंद्र स्ट्राईक घेतोय. शेंडो चॉप केला जातोय. थोडासा पुढ्यात पडतोय बराचसा. एक धाव पण पूर्ण करतोय महेंद्र. 2 धावेने आपलं खातं उघडतोय. कदाचित तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय बघा तर नाही. विचार बदलतोय आणि त्या दरम्यान 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते येते 30. जेम्स बॉन्ड राय बॉन्ड रिक्षा आतमध्ये आणू नका कोणाला विनंती करतोय. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर जरा विनंती करतोय मी. रिक्षा आतमध्ये आणू नका. रिक्षा आपण बाहेर ठेवा कृपया. मी विनंती करतो आपणास कारण इथे अडचण होते. स्ट्राईकला महेंद्र. मिलन उजव्या हाताला मारा करतोय. ओ चेंडू यॉर्कर मध्ये टाकला गेला होता. ब्लॉक मध्ये चेंडू थोडासा चेंडू पॅड वळला होतोय. बघायचं अपील होतं हलकसा. अपील पेटाळला येत आहे. धावसंख्येत वाढ नाही. धावसंख्या 30. गडी बाद झाले 2. नवकर वर्सेस गोडदेव. रजनी प्रबंशी रजनी स्पर्धा नवी मुंबई वाशी मधली. सरैया कॉमेंटेटर होते. मी तिथे त्या मॅचला लाईव्ह होतो पाहत होतो. यावेळेला चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न होतोय. बघायचा चेंडू पुढे ओ मात्र नाही. ऑन साइडला चेंडू फेकी केला जातोय. बघायचो ओ येस इज अ गॉन. होय आणि पंकज इज अ गॉन. पंकज बाद होते. पहिली धाव थोडीशी संत घेतली. दुसरी धाव घेताना पिकअप कमी पडतोय आणि त्या दरम्यान ज्या फलंदाजाला झेल विकेट घेता आलं नाही त्या फलंदाजाला धावबाच्या चक्रमध्ये अडकवलं होते आणि बाद होते. पंकजच्या रूपाने तिसरा मोरा बाद होतो ओमब्रमध्ये गोडदेव संघाचा. धावसंख्या आहे 31. 3 गडी बाद ओमब्रमध्ये गोडदेव. मला संध्याकाळी 2-3 नंतर थोडी हिंदी गाणी रोमॅन्टिक गाणी पण ठेवा जरा. हा थोडंसं काय म्युझिक पाहिजे. मराठी पाहिजे पण थोडंसं एक वेगळं पण काय पाहिजे ना. चहा नंतर चहा टी टाइम नंतर. नवीन फलंदाज विक्रम. नायगाव संघाचं आगमन होतंय. सो वेलकम. मुर्दा संघा पुरस्कृत्यामध्ये नाव आहे. हातखंडा गेली काही वर्ष कित्येक वर्ष मुर्दा संघाचा नाव लौकिक आहे. चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. खेळण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि चेंडूचा स्पर्श नाही. वाईड होतोय. अवंत धाव मिळते. अवंत धाव धावसंख्या पुढे सरकते ती 32. भाऊ जितेंद्र यांचा सुद्धा आज बर्थडे आहे. वाढदिवस शुभेच्छा भाऊ. चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला जाते. एक धाव पूर्ण होते. चेंडू अचूक फेकी होते. अचूक फेकी आणि एका धाव संख्या पुढे सरकते ती 33. आज ओमबळमध्ये गोडदेव संघाचे सत्येंद्र यांचा वाढदिवस आहे. मुर्दा संघाचे भाऊ जितेंद्र यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. षटक संपते. तिसरं गडी बाद झाले तर 3. धावसंख्या 33. मास्टर चषक खेळला जातोय. पहिल्या या वर्षातला पहिला सीझन पहिला स्पर्धा. आगरी संघटना सामाजिक संस्था मुंबई ठाणे मास्टर चषक 40+. आज आणि उद्या ही स्पर्धा खेळली जाणार आहे. नवीन गोलंदाज कुमार.
महेंद्र. यस हेमा. रायगावचे कॉमेंटेटर हेमो. कुमार. कुमार चौथा षटक घेऊन येतोय मुंबईकडनं. चेंडू विद ब्रेक खेळतोय. चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. चेंडू येते मिड विकेट कडे. एक धाव पण बनवतोय. चेंडू फेकेपर्यंत एकच धाव मिळते सहजगत्या. धावसंख्या 34. होंडा युनिकॉर्न ब्रँड. युनिकॉर्नचं जेव्हा पहिलं मॉडेल आलं गेलं खूप छान ओरिजिनल मॉडेल होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन केलं गेलं होंडा कंपनीकडनं. कॉस्ट कटिंग हा जो शब्द आहे हा बऱ्याच गोष्टी बदलून टाकतो. बचत. कुमार. हो यावेळेस चेंडू हो हवेत आहे. बॅटच्या वरच्या भागाला लागतो. चेंडू फेकी येतोय. बघायचा मात्र नाही. चेंडू नॉन स्ट्राईक एंडला फेकला गेला. नॉन स्ट्राईकला चेंडू फेकायला पाहिजे होता. आणि या 2 धावांना धावसंख्या पुढे सरकते 36. आज या स्पर्धेचं उद्घाटन संदीप मोहन पाटील यांच्या शुभास्ते पार पडलं गेलं. माजी नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कुमार डाव्या हातानं. चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. चेंडू टॅप करतोय. चेंडू जातोय. घोषित 2 धावा आहेत. थँक्यू अशोक राऊत. दुसरे पंच आहेत गणेश भोईर. कुमार डाव्या हातानं. ओह गुड शॉट पॅडल स्वीप. फक्त दिशा दिली चेंडूला. 4 धावा. सुपर शॉट. काही ताकद होती. टायमिंग शॉट झाला. परफेक्टली टायमिंग गेलं. अत्यंत देखणा फटका होता आणि 4 चौकाराची गरज होती गोरदेव संघाला. तोच चौकार बॅटीने निघतो आणि 4 धावांना धावसंख्या पुढे सरकते ती 42-42. नियम क्रमांक 45 बी. चेंडू 6 चेंडू टाकल्यानंतर जर चेंडू हरवला गेला तर जुना चेंडू वापरला जाईल असा नियम आहे मास्टरचा. चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. चेंडूला कट करतोय. 1 धाव घोषित आणि एका धावाने धावसंख्या पुढे सरकते 43. सामना 5 षटकांचा आहे. ऑन साइडला डीप मिड विकेट, डिफाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, ऑर्थोडॉक्स मिड विकेट आणि त्याचबरोबर मिड ऑन असं क्षेत्ररक्षण सजवलं गेले. ऑफ साइडला शॉर्ट पॉइंट, डीप लॉंग ऑन, डीप कव्हर. एक सिली मिड ऑफला एक क्षेत्ररक्षण लावला गेलं. शॉर्ट मिड ऑफला चेंडूला ऑन साइडला. चेंडू फेकी करतोय. एकच धाव मिळते आणि त्या दरम्यान बाद होते फलंदाज महेंद्र बाहुबली.
कामगिरी करू शकला नाही. anyway, अजून सामना पहिलाच पोल सुरू आहे. गोलंदाज येतोय नवीन राजू पाटील, ज्यांचं मी मगाशी नाव घेतलं, ज्याने आपल्या फिरकीवरती पूर्ण टेनिस विश्व गाजवले, ज्याने आपल्या फिरकीच्या ताकदीवरती भल्या फलंदाजांना गाजवले, नाचवले, ते राजू पाटील येत आहेत. ह्याला म्हणतात फिटनेस, ह्याला म्हणतात तंदुरुस्त, ह्याला म्हणतात तंदुरुस्ती. इस तंदुरुस्ती का राज क्या है भाई? अजूनही फिट आहे राजू पाटील, अजूनही फिट आहे. नवगड संघ बोईंग 787 घेऊन आलात की काय? हा रिक्वेस्ट आहे, प्लीज. वेळ जास्त जातोय, वेळेकडे लक्ष द्या. यावेळेला चेंडूला कट करतोय, विथ द ब्रेक खेळला होता चेंडू, ऑफ ब्रेक टाकला होता राजूने. 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावांना धाव संख्या. मी ते सांगू इच्छितो, एक नशीब की या ठिकाणी तो नियम पाळला जात नाहीये. कारण आपल्या आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं ही क्लिअर करायची असतात. फक्त आम्ही तो नियम बाजूला ठेवला. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये वापराल. तर या गोष्टीकडे जर लक्ष द्या, शक्यतो वेळ वाचवा, जेणेकरून आपल्या ज्या पुढच्या मॅचेस आहेत त्या देखील 5-5 ओव्हरच्या व्यवस्थित होता येतील. याच्याकडे तर थोडंसं लक्ष द्या. धन्यवाद अशोक पाटील सर. थँक्यू. बरं, धावसंख्या 2 पुढे सर 48 धावसंख्या. दोन्ही संघांना विनंती करतोय, लक्ष द्या. 48 षटक शेवटचं सुरू आहे. धावसंख्या 48. पुढचा चेंडू राजू पाटील, चेंडू ऑन द टो होते. राजू पाटील पण त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 2 धावांना संख्या पुढे सरते. 50 पहिला 50 आजच्या दिवसातील ओमरामध्ये गोरदे संघ आपल्या नाम स्कोरबोर्ड फलकावतोय. 50 राजू पाटील उजव्या हातानं चेंडू विद्यापीठ खेळतोय. चेंडू ऑन साईडला पुल करतोय. 1 धाव पण बनवते. हलकसं अपील होते, कभी हा कभी ना, आणि त्या दरम्यान एका धावेत समाधान मानावं लागते. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. 51 राजू पाटील. स्ट्राईकला फलंदाज विक्रम, नॉन स्ट्राईकला जय. 2 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू बॉर्डर आदळला होते. चेंडू आणि बॅटचा स्पर्श नाही. निर्धाव चेंडू आहे. वेल बॉल राजू. हितेश भोईर मुर्द्या गावातील समाजसेवक. मित्रांनो, जेव्हा हे जनरेशन बदलतंय, नवीन जनरेशन जेव्हा समाजाशी बांधिलकी असतं, नवीन जनरेशनचं एक काहीतरी आपण समाजाला ऋणी आहोत. ऋण आहे आपलं. यावेळेस चेंडू ब्लॉक हॉलमध्ये बघायचा चेंडू. आणि बाद. वेल बॉल राजू, वेल बॉल. धावगती थांबवली, धावगतीला रोखवलं गेलं ओमरामध्ये गोरदे संघाच्या. आणि याचं या षटकातलं सर्व याचं श्रेय ते म्हणजे राजू पाटील आणि राजू पाटीलला. वेल बॉल राजू. अभी भी जान बाकी आहे. अजूनही तसाच आहे आणि अजूनही माझ्या फिरकीवर फलंदाजांना नाचू शकतो, हे राजू सिद्ध करतोय. सो वेल डन, वेल जॉब, वेल बॉलिंग, कॉंग्रॅच्युलेशन. आणि जेव्हा सामना सुरू होईल, धावसंख्या झालेले 51, 52 धावांचं लक्ष दिलंय. जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा धावताना ऐकवतील माझे सहकारी मित्र. चला सुरू करू आपण. या ठिकाणी आपण सध्या अशोक पाटील सर तुम्हाला थांबवतोय. जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत, लेदरचे कोच आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान हा या ठिकाणी त्यांचा केला जातोय. जाधव सर, तुम्ही आमच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेला आहात. आपलं हार्दिक स्वागत आहे. लाला माची टीम कॅप्टन मुर्दा यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान केला जातोय. वेलकम जाधव सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर या ठिकाणी आणखीन एक सन्मान केला जातोय. आज ज्यांचा वाढदिवस आहे, जितू भाऊ
यांचा देखील त्या ठिकाणी सन्मान केला जातो. अगोदर सन्मान व्हायला हवा. आज बर्थडे आहे आणि आज जो योग या ठिकाणी थांबा भाऊ, थांबा भाऊ, हा योग आलाय भाऊ. आज तुमची स्पर्धा, मुर्द्याची स्पर्धा, आणि मुर्द्याच्या स्पर्धेमध्ये तुमचा या क्रिकेटच्या निमित्तानं या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय. ही भाग्याची गोष्ट आहे. मी सत्येंद्र दादांना देखील म्हटलं की ही भाग्याची गोष्ट आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही एक लेजंडरी खेळाडू आहात. भरपूर वर्ष तुम्ही क्रिकेटला दिलेत आपल्या आयुष्यातील, त्याच्यामधला हा दिवस तुमच्यासाठी सुवर्णयुग आहे. त्याच्यामुळे आपण त्या वाढदिवसाच्या निमित्तानं जातोय. दोन जे लेजंडरी खेळाडू आहेत त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा आपण करणार आहोत. जितू भाऊ, पुन्हा एकदा तुम्हाला आगरी कोळी समाज सामाजिक संस्था तसेच या ठिकाणी दाखल झालेल्या प्रत्येक खेळाडूच्या वतीनं, प्रेक्षक राजांच्या वतीनं जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई धारावी चरणी प्रार्थना असेल. चला या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करूया. सत्येंद्र दादांना देखील विनंती करतो आपण देखील उभं राहा जितू भाऊंच्या सोबत. जितू भाऊ, तुम्ही देखील या ठिकाणी. चला आपण साक्षीदार बनूया या वाढदिवसाचे, कारण हा क्षण लक्षात ठेवा प्रत्येकाच्या जीवनात येत नसतो. एखादा लेजंडरी खेळाडू ज्याने आपल्या आयुष्यातील भरपूर वर्ष क्रिकेटला दिले आहेत आणि त्या खेळाडूचा वाढदिवस या क्रिकेटच्या मैदानावर या ठिकाणी साजरा केला जातोय. तर डीजेला विनंती करतोय आपण गाणं लावायचं आहे वाढदिवसाचं. खरोखर दोन लेजंडरी खेळाडूंचा या ठिकाणी वाढदिवस साजरा झाला या मुर्द्याच्या स्पर्धेमध्ये. दोघांनाही पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. मी मंडळाचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा. मंडळाचे सचिव भगवानजी पाटील साहेब यांना आम्ही विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. खूप सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि दोन्ही या संघांच्या विषयी माहिती द्यायची गेली. अशोक पाटील साहेबांचा आपण आवाज ऐकला तर ज्या मागच्या आठवड्यामध्ये जी स्पर्धा पूर्ण झाली होती, बालकुमची स्पर्धा आपण पाहिली होती 40+ची, त्या स्पर्धेमध्ये या दोन्ही संघानं लक्षात ठेवा पारदर्शिका पटकावले आहेत. चॅम्पियन झाला होता तो म्हणजेच ओमरामध्ये गोडदेव संघ, तर क्रमांक 3चं पारितोषिक पटकावलं होतं ते नवघर संघानं. या सध्याच्या घडीला या पर्वातील दादा संघ म्हणजे वाघबीळ संघ, आणि त्या वाघबीळ संघाला मात्र गोडदेव संघानं पराभूत केलं होतं. चॅम्पियन ठरला होता संघ. हे दोन्ही संघ या ठिकाणी आमने सामने आहेत, गोडदेव आणि नवघर. मात्र या पर्वाच्या सुरुवातीला मात्र या दोन्ही संघाने ट्रॉफिया पटकावल्या आहेत. त्याच्यामुळे ही मॅच कशी होईल एक अंदाज आपल्याला बांधता येणार नाही आहे, कारण एका साईडला आपण स्विंगचे सुलतान पाहतोय ज्यांच्या नावाचा दबदबा आहे, ज्यांच्या त्या गोलंदाजीचा दबदबा टेनिस क्रिकेट जगतामध्ये आहे, तर एका बाजूला आपण नवघर संघ पाहतो ज्यांच्याकडे गोलंदाजी देखील चांगल्या प्रकारे आहे आणि फलंदाजी देखील चांगल्या प्रकारे आहे. त्याच्यामुळे देखील ही मॅच रफ अँड टफ नक्कीच होऊ शकेल. मात्र या ठिकाणी आमचे साथी संबंधक आहेत हेमप्रकाश पाटील, त्यांची इच्छा आहे की ही मॅच मी करावी कॉमेंट्री म्हणून, कारण पुढची मॅच त्यांना त्यांच्या टीमची जुळवाजुळव करायची आहे. तर या आपण ऐकूया हेमप्रकाश पाटील यांचा आवाज. चेक. जेवणाचं काउंटर आपल्याला सुरू करायचं आहे. मुर्दा मास्टर्स, यंगस्टर्स मास्टर्स मुर्दा, आपण जेवणाच्या मंडपात जा. त्या ठिकाणी आपल्याला जेवणाचं काउंटर सुरू करायचं आहे. त्याच्यामुळे मुर्दा मास्टर्स आणि यंगस्टर्स आपण मित्रांनो जेवणाच्या काउंटरमध्ये जा. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय
भगवानजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद दादा, तू आलास, तुझं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. 2 दिवस दादांची हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सचिव आहेत मंडळाचे भगवानजी पाटील यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी कमेंट्री बॉक्सच्या दिशेने त्या ठिकाणी आपण या ऐकूया राई गावाचा एक गोड आवाज हेमप्रकाश पाटील यांना. धन्यवाद भरत, धन्यवाद मूर्ता मास्टर्स आणि ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण बघत आहात आगरी कोळी सामाजिक संस्था सुरेख अप्रतिम फटका आणि आज झेल सुटतो आणि चेंडू अडला जातो सीमारेषे आतमध्येच. या मिळतील 2 धावा. सुरेख चांगला प्रयत्न केला होता, जीवनदान दिलं कुमार यांना, चांगला सफलता प्राप्त करण्याचं एक यश प्राप्त करण्याचं आलं होतं. मात्र झेल सुटतोय, थोडी चूक ओढते आणि या मिळतील 2 धावा. सुरेख सुरुवात झाली होती, पहिला चेंडू डॉट आला होता, दुसरा चेंडू कुमार यांच्या मार्फत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला सो खेळला होता. आणखीन एक अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते नवगर संघाला. 52 धावांचं लक्ष आहे. मात्र 30 चेंडूमध्ये फुलटॉस चेंडू अगदी सेफ लँडिंग करतोय. चेंडू आहे, चेंडू उचलेपर्यंत चांगली फेकी देखील होते, एकच धाव समाधान. कॉलबॅक करतोय कुमार आणि राजेश सलामी वीर आहेत. 52 धावांचा पाठलाग सुरू आहे. जी पंकजनी खेळली होती तशीच खेळी देखील कुमारला करावी लागेल. पुढील सामना असेल पांजू स्पोर्ट्स पांजू वर्ष जितेंद्र मास्टर. दोन्ही संघनायकांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये टॉससाठी प्लीज यायचं आहे. चला थांबवतोय हेमू. या ठिकाणी नाणेफेक देखील केली जाईल, मात्र हे षटक पूर्ण होऊ द्या. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू महेंद्र पाटील यांचा. तत्पूर्वी आपण मी कॉल देतोय पांजू मास्टर्स टीम कॅप्टन जयप्रकाश भोईर आणि जुचेंद्र मास्टर्स टीम कॅप्टन जितू या दोघांनाही विनंती करतोय की आपण आपापल्या प्लेयर लिस्ट घेऊन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करून घेऊया. हेमू. सुरेख अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू होता, मात्र ही कसल्या रूपाने धाव असेल आणि बाईच्या रूपाने धाव आलेले आहेत. मात्र नक्कीच लेग बाईच चेंडू पायाला आदळतोय, रिव्हर्सचा प्रयत्न होता. मात्र चांगली सुरुवात ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाची म्हटली हरकत नाही आहे. चांगली सुरुवात होताना दिसते. मात्र जी सुरुवात पंकजनी केली होती तशीच सुरुवात नवगर संघाला देखील करावी लागेल. 2 षटकार मारून त्यांनी चांगली सुरुवात केली होती. लिफ्टी फलंदाज मात्र राजेश ऑन द स्ट्राईक आहेत. महेंद्र पाटील गोलंदाजी करतील. लो फुलटॉस चेंडू होता, बघायचा धावा कशा पद्धतीने आहेत. मात्र चेंडू जातोय डी झोन मध्ये. मिळतील या फक्त आणि फक्त 2 धावा. धाव संख्या 7, बिनबाद 7. 52 धावांचा पाठलाग करत असताना ओम ब्रह्मदेव गोरदेव वर्सेस नवगर मास्टर्स हा दुसरा सामना सुरू आहे. तिसरा सामना जितेंद्र मास्टर वर्सेस पांजू यांच्यामध्ये होणार आहे. टॉस बॉक्समध्ये दोन्ही फलंदाज दिसत आपल्याला. आपली दोन्ही प्लेयर लिस्ट घेऊन काहीसा ग्लेम बँक सुरू आहे. मात्र कुठला गोलंदाज वापरावा लागेल ह्या 2 फलंदाजांच्या अपोजिट. एका बाजूने दोन्ही फलंदाज जबरदस्त आहेत आणि मागच्या स्पर्धेमध्ये ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाने अंतिम सामना हा जिंकला होता. अपोजिट संघ होता वाघवील संघ. मात्र जबरदस्त गोलंदाजीवरती हा सामना जिंकला होता असं म्हटलं. मात्र ओम ब्रह्मदेव गोरदेव म्हणलं तर नक्कीच 30 ते 35 वर्ष आपण मागे गेलं. तोच दरारा तशीच दशत गोलंदाजी मार्फत अजूनही कायम ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडे गोलंदाज देखील जबरदस्त अवेलेबल. सरांना विनंती करतोय की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. यस जितू ये. जाधव सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केले जाईल. जाधव सर या आपण. सगळ्यात आधी आपण दोन्ही टीम कॅप्टनचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. फ्रूट बास्केट या ठिकाणी दिलं जाणार आहे दोन्ही टीम कॅप्टनला. लाले फ्रूट बास्केट दे ना. जाधव इथे मात्र वेलकम जुचेंद्र टीम. आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. त्याचना पांजू टीम तुमचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. या जाधव सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. लगेच मॅचच्या दिशेने वळणार आहोत. इथे
यस, टेल आणि हेड आणि टेल असा कॉइन आहे दोन्ही कॅप्टनच्या माहितीनुसार. कॉल करणार कॉल जुचंद्र टीम कॅप्टन करतोय. हेडचा कॉल आहे जुचंद्र टीमचा. पाहायला आला काय आलंय. टॉस का बॉस नाही, इकडे दे, इथे दे. टेल आलाय, टेल आलाय. पांजू टीम मॅच जिंकले, टॉस जिंकले, त्याच्यामुळे पांजू संघाला निर्णय लगेच द्यायचा आहे. फिल्डिंग स्वीकारले पांजू संघानं. बॅटिंग जुचंद्र टीम तुम्हाला करायची आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. या ऐकूया आपण हेमप्रकाश पाटील यांना. पहिला ते गडी बाद होतो नवघर मास्टर संघाचा कुमार पाटील. हा बाद होता, सुंदर झेल टिपतोय आणि पहिला हादरा, पहिला गडी, पहिला मोहरा इथे बाद होतो नवघर मास्टर संघाचा. 52 धावांचा पाठला करत असताना नक्कीच या 52 धावा कुठल्या चेंडूपर्यंत, कुठल्या षटकापर्यंत नवघर संघ पोहोचतील की थांबवून ठेवतील ओम ब्रह्मदेव गोलंदाज. ओम ब्रह्मदेव गोरदे संघाबद्दल मागच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना, अंतिम विजेतापद त्यांनी पटकावलं होतं. मात्र त्यांना नक्कीच हा सामना देखील महत्त्वाचा असेल. चांगली संधी होती कुमार यांना, मात्र ती संधीचा सोनं केलं नाही. कुमार यांनी हवेमध्ये चेंडू मारला आणि झेल बाद झाले. जी फलंदाजी पंकजने केली होती तशीच फलंदाजी जर कुमारने केली असती तर धावसंख्या तुम्हाला वेगळी दिसली असती, 20च्या पलीकडे दिसली असती. मात्र धावसंख्या जास्त झालेली नाही आहेत, फक्त आणि 9 गडी बाद 1. 22 चेंडूमध्ये 43 धावांची तर गरज आहे आणि सुरेख अपडेट सुरू आहे. नक्कीच चेंडू गोलंदाज चेंडू आहे आणि जबरदस्त फिरकी गोलंदाज ओम ब्रह्मदेव गोलंदाज अवेलेबल भरपूर आहे त्यांच्यामुळे. आणि चंदूला देखील चांगली एक संधी दिली आणि त्या संधी सोनं एक गडी बाद करून अजून गोलंदाजी सुरू आहे चंदू यांची. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरा चेंडूवर गडी बाद. आता तिसरा चेंडू, नवीन फलंदाज, आणखीन एक गडी बाद. एसटी उद्ध्वस्त करतोय, मधले एसटी उद्ध्वस्त करतोय. नक्कीच चंदू यांच्यावरती विश्वास ठेवला होता संघनायकाने, तो चांगला सार्थ ठरतोय आणि नक्कीच आणखीन एक गडी बाद करतोय. मात्र नक्कीच चंदू यांचं आणि ओम ब्रह्मदेव गोरदे संघाचं डीजे मार्फत स्वागत झालेलं आहे. आणखीन एक गडी बाद हॅट्रिकला देखील संधी आहे. नक्कीच चंदूला आम्ही शुभेच्छा देऊ शकतो इथून आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या वतीने, यूट्यूबच्या माध्यमातून आणि डीजे माध्यमातून शुभेच्छा असतीलच. 2 चेंडू 2 गडी बाद झाले. धाव संख्या फक्त आणि फक्त 9 धावर थांबलेले आहेत. नवघर संघ 52 धावांचा पाठला करत असताना उमेश. सामना जरा थांबवा अशोक राऊत, आमची एक तक्रार आहे या सामन्याबद्दल. प्लीज आता पुढच्या सामन्यापासून टायमर लावायचा आहे. जी 5 षटकं ती 25 मिनिटामध्ये पूर्ण झाली पाहिजे. खूप वेळ आया जातोय, याकडे लक्ष द्या प्लीज. कारण नंतर जे सामने कमी षटकांचे होतील तेव्हा वेळ जरा वाया घालवू नका प्लीज. प्लीज सर्व संघांना आणि उद्या जे खेळणं आज आणि आत्तापासूनच चेंडू हवेमध्ये उंच उंच बघायचं. चेंडू आणि हा जातोय, थोडी चूक करतोय. जय मार्फत झेल चांगला घेतला होता, मात्र एक पाऊल त्यांचं मागे पडलं सीमारेषेच्या बाहेर आणि या आलेल्या 6 धावा आणि तो या षटकार. आता थोडी चूक करते, अंदाज घेता आला नाहीये. मात्र चेंडू जातोय यशेनवरती, मात्र ती चूक केली होती, मात्र चूक भरून काढतोय गोलंदाज चंदू. तिसरा हादरा बसतोय नवघर संघाला. मात्र स्फोटक खेळी सुरू केली होती उमेश यांनी, मात्र ती खेळी थांबवलेल्या चंदू यांनी जबरदस्त अप्रतिम चेंडू टाकला आणि यष्टया उद्ध्वस्त करून चंदूला
जबरदस्त सफलता प्राप्त झालेल्या आहेत. परतावा लागेल उमेश यांना. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. जे संघ खेळले आहेत त्या सर्व संघांना विनंती करतोय की आपण जेवणाचा स्वाद घ्या. जेवण सुरू झालं आहे. प्लीज जेवण घ्या. कांदरपाडा आणि मालजीपाडा या संघाने जेवण घ्यायचं आहे. सामना सुरू आहे. नक्कीच सर्व प्रेक्षक जे लाईव्ह बघत आहेत त्यांचं देखील आगरी कॉलेज सामाजिक संस्था रजिस्टर मुंबई ठाणे नक्कीच नियमावली जे बनवलेले आहे आपल्या आगरी कॉलेज सामाजिक संस्थेने त्या फॉलो केला पाहिजे. 25 मिनिटात थोडा काय कारणास्तव जर 2-3 मिनटं मागे पुढे झाली तर ठीक आहे, मात्र 25 मिनिटामध्ये 5 शतकं संपली पाहिजे. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे नवगड संघाला. 18 चेंडू 37 धावा, मात्र चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जाईल. 2 शतकामध्ये फक्त आणि फक्त 15 धावा, 3 गडी बाद. जबरदस्त एक षटकार देऊन देखील जबरदस्त कमबॅक केलेलं करतोय ओम ब्रह्मदेव गोरदेव संघ. जबरदस्त चंदू यांनी गोलंदाजी केलेली आहे. मुकेश येतोय. मुकेशचा काल आपण वाढदिवस साजरा केला आपल्या आगरी कॉलेज सामाजिक संस्थेमार्फत, त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र तोच मुकेश ओम ब्रह्मदेव गोरदेव संघातील एक अष्टपैलू खेळाडू मुकेश येतोय. सुरेख चेंडू होता. अप्रतिम गाऊंड. कार्पेट ड्राईव्ह खेळतोय. चांगली फिल्डिंग होते. हा ना सुरू दोन्ही फलंदाज मध्ये पिचच्या मध्ये आले होते, मात्र एकच धाव समाधान. मोठे फटक्यांची गरज आता नवगड संघाला आणि विकेटची गरज आहे ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाला. आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत नवगड संघाचे. धाव संख्या 16. लो फुलटा चेंडू होता. चांगलाच योग्य रीतीने खेळून जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. धनंजय नक्कीच जबरदस्त सामना बघायला मिळेल. ओम ब्रह्मदेव गोरदेव मागच्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद त्यांनी पटकावलं होतं. सुरेख फटका, सुरेख चेंडू आणि नक्कीच मर्यादा आमच्या तिथे चेंडू धावत घेऊन आलेले आहेत. धाव संख्या 17. मोठ्या फटक्यांची गरज. आता हवा देखील फिरलेला आहे. बापा सीतारामचं मंदिर झेंडा बघा. आता जास्तीत जास्त संधी रायटीला आहे आणि फटकेबाजी करावी लागेल. सुरेख अप्रतिम फटका, मात्र फटका किती धावांचा असेल. हा येतो 4 धावा. भोईर भवन स्टँडच्या बाजूला चेंडू जातोय आणि स्वागत केलं जातं चेंडूचं 4 धाव्यांनी. धाव संख्या 21. सुरेख फटका. राजेश यांच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटचा संपर्क होतो. डॉट चेंडू जातोय. नक्कीच राजेशला फटकेबाजी खेळावी लागेल. धावांची गरज नवगड संघाला. 52 धावांचं लक्ष आहे, मात्र तेच 52 धावा करत असताना आतापर्यंत 3 गडी बाद 21 धावा. धाव फरक दिसत. पुन्हा एकदा फटका प्रॉमिसिंग नाही आहे. अगदी सेफ लँडिंग करतो. चेंडू आडला जातो की काय माहित आहे. चेंडू आडला जातो, मात्र या मिळतील 2 धावा. 1-1 2-2 धावा सुरू आहेत. विकेट देखील पडत चाललेले आहेत, मात्र 52 धावापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि तितकं थांबून ठेवतील गोलंदाज ओम ब्रह्मदेवचे गोलंदाज, फिरकी गोलंदाज. बारा चेंडू 29 धावांची गरज. मात्र ह्या 29 धावा कुठले गोलंदाज अडवतील.
धाव संख्या 23. 12 चेंडू 29 धावांची गरज. धाव संख्या 23. विकेट 3 झालेल्या आहेत आणि त्यांच्या 5 पडलेल्या विकेट. ओमरामध्ये गोटे संघाचे 5 गडी बाद झाले होते आणि नवगड संघाचे आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. भावेश येतोय. नक्कीच हा जबरदस्त गोलंदाज आहे. भावेशांनी भरपूर मॅचेस जिंकून दिलेले आहेत ओम ब्रह्मदेव गोटे संघाला. मात्र फिरकीचा गोलंदाज. प्लीज दोन्ही संघाला विनंती करतो आणि पुढे जर सामना आहे त्यानंतर सर्वांना विनंती करतो, वेळ महत्वाचा आहे मित्रांनो. वेळ थांबणार नाही आपल्यासाठी. पाहुणे थांबतील, आयोजक थांबतील, आम्ही थांबू, मात्र वेळ थांबत नाही मित्रांनो. वेळेचा कदर करा, आदर करा, वेळेला महत्व द्या. हवा देखील सुटलेली आहे. बघायचा आहे येणारा हा 7 चेंडूचा सामना कशा पद्धतीने करतील. सुरेख अप्रतिम चेंडू होतो डी झोन मध्ये. फक्त आणि फक्त मिळतील एकच धाव. आपण बघत मुर्दा मास्टर स्पर्धा या ब्राह्मणदेव मुर्दा खाडी आणि बापा सीताराम मंदिर शेजारी अप्रतिम चेंडू आहे. नक्कीच चेंडू कशा पद्धतीने धाव आहे नक्कीच पंच दर्शवतीलच. एकच धाव समाधान. लेगबाई तशरा पंच करतात. ठीक. या ठिकाणी आगमन झालं आहे आगरी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मुर्दा या गावामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम अध्यक्ष महोदय. आपलं या मुर्धा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. भावदेव कांदापाडा संघाचे माजी संघनायक अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी अनंत म्हात्रे यांचं देखील सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 1+2 या 2 धावा म्हटल्या जातील. कमलेशजी म्हात्रे यांचं देखील सुस्वागत. मुर्दा गावामध्ये राई मुर्दा मोरवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष केसरांची भूर भगवानजी पाटील अध्यक्ष राईगावचे आहेत, सचिव आहेत मंडळाचे. पुन्हा एकदा सेम चेंडू त्याच पद्धतीने धाव आणि नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा 1+1. मात्र हे कुठे थांबावं लागेल. ओम ब्रह्मदेव कुठे सांगाल कुठे थांबावं लागेल. 4 धावा आतापर्यंत या बोनसच्या रूपाने आलेले आहेत. थोडे नाराज झालेले आहेत महेंद्र पाटील. मात्र या 4 धावा बोनसच्या रूपाने आलेले आहेत. कुठेतरी थांबावं लागेल. मात्र हातामध्ये त्यांचा जादू आहे, म्हणजे त्याच्या हातामध्ये चेंडू समावेत ना असं म्हटलं हरकत नाही आहे. मात्र नक्कीच समोर चांगला फलंदाज उभा आहे. हवा देखील सुटलेली आहे. मात्र तितक्यात चांगली गोलंदाजी तितक्यात चांगली फलंदाजी करावी लागेल. हा चेंडू नक्कीच बॉडीला आदळतोय. हा चेंडू डॉट चेंडू होतोय काही वेळानंतर काळानंतर. धाव संख्या 29. 3 गडी बाद. 52 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 29 धावा. धाव फलकात दिसत आपल्याला. 9 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा ब्लँक स्ट्रोक खेळले होते. नक्कीच हा चेंडू रिटायरमेंट घेत आहेत. नाही नक्कीच रिटायरमेंट घेत आहेत. 50चे खेळाडू आहेत. मात्र नवीन फलंदाज आपण बघत जातो यूट्यूबच्या माध्यमातून स्पोर्ट्स फॅमिली यूट्यूब चॅनल आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगली क्लॅरिटी आपल्याला बघायला मिळते. जे प्रेक्षक आपल्याला लाईव्ह बघत आहेत त्यांना विनंती करतो, राई मुर्दा मोरवा तर सर्वांना विनंती करतो, आपण घर बसल्या सामना बघू नका. प्लीज मैदानात या आणि लाईव्ह तुमची बंद करा आणि प्लीज गाडी घेऊन मैदानात या आणि इथून आणि नक्कीच सामना संपल्यानंतर सर्व जे आज 8 कर्णधार आहेत ते सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे. तुम्हाला काही सूचना दिल्या जातील. चेक हेमू थांबवतोय. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला. चांगला फटका आपण मिलन यांच्या बॅट मधून पाहतो. डीप मिड विकेटचा फिल्डर मात्र त्या ठिकाणी चेंडू फील्ड करेपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. एक विशेष सूचना आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी सर्व कॅप्टनसाठी जी सूचना असेल
ही मॅच संपल्यानंतर जे उपस्थित कर्णधार या ठिकाणी आहेत, 8 कर्णधार उपस्थित या ठिकाणी आहेत, त्या 8च्या 8 कॅप्टननं या ठिकाणी लगेच यायचं आहे. सुरेख अप्रतिम लेगबे गोलंदाज, चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे होत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी भावेश यांच्या मार्फत आणि सतत संपलेले 4 धाव संख्या झालेली आहे ती 31. आता शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू. ठोके वाढलेले आहेत दोघांचेही, नवगर आणि गोडदेव. मात्र हवा देखील सुटलेला आहे, रायटीला देखील आता संधी आहे. पहिल्या षटकामध्ये जर बॅटिंग करत होता ओमरामध्ये गोडदेव, त्यांना लेफ्टीला चांगली संधी होती, चांगलं संधी सोनं केलं लेफ्टी फलंदाज पंकज पाटील यांनी. मात्र आता रायटी फलंदाज अवेलेबल आहेत मैदानाच्या आतमध्ये. मिलन जबरदस्त एक स्फोटक खेळाडू आहे आणि शेवटचा गोलंदाज कोण असेल? ठीक थांबवतोय हेमो. चला दुचंद्र टीम कॅप्टन, पाणजो टीम कॅप्टन, मालजीपाडा टीम कॅप्टन. धावा किती झाल्यात हेमो? धाव संख्या 31. 31 झालेत, 21 पाहिजे 6 चेंडूमध्ये. चला कॅप्टन पाणजू, कॅप्टन जुचंद्र, कॅप्टन गोडदेव समजा मॅच सुरू आहे आणि नवगर टीमची देखील मॅच सुरू आहे. जम्सवांड टीम कॅप्टन राईचे कॅप्टन यायचं आपण त्वरित. प्लीज 8 संघनायकांनी सूचना आहेत, प्लीज सर्व कॉमेंट्री बॉक्स बाजूला यायचं प्लीज सर्वांनी. आणि कांदरपाडा टीम कॅप्टन ग्रेग लगेच या. चला लवकर ग्रेग. मालजीपाडा या. 6 चेंडू, सुरेख चेंडू वरती आहे, मात्र हवेमध्ये चेंडू आहे, सेफ लँडिंग करतोय. मिळतील या 2 धावा निलेश चेंडू उचलेपर्यंत. आणि घोडबंदर टीम कॅप्टन आला असाल तर आपण देखील या. घोडबंदर टीम कॅप्टन आपण आला असाल तर आपण देखील लगेच या. 5 चेंडू 19 धावांची गरज. कॅप्टन व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीही येऊ नये. कॅप्टनची या ठिकाणी अपील चर्चा केली अपील जाईल. आणि अपील उचलून धरतात पंच आणि ह्या चेंडूवरती गडी बाद. चेंडू बाहेर जाऊन चेंडू होता, बॅटचा षटकाने केली, बॅटचा स्पर्श गेला आणि अपील करतात आणि आणखीन एक गडी बाद नवगर संघाचा. वर या वर ग्रेग वर या. शेवटचे 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. नवीन फलंदाज महेश पाटील, गोलंदाज जबरदस्त नितीन आहे. मागच्या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज सामना जिंकून दिला होता, भरपूर सामने जिंकून दिले होते नितीन यांनी. मात्र हा सामना देखील दोघांसाठी महत्वपूर्ण काय. चेंडू होते कव्हरच्या अगदी वरून जातोय, सर्कलच्या आत पण चेंडू खेळला होता, मात्र एकच धाव मिळेल. स्ट्राईक वरती स्फोटक फलंदाज मिलिंद पाटील. 3 चेंडू 18 धावांची गरज. 3 षटकार मारा आणि सामना जिंका. बघायचं कोण हा सामना जिंकतोय, नवगर की गोडदेव. ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता, जबरदस्त गोलंदाज नितीन यांची. फुल फॉर्म मध्ये मागच्या स्पर्धेपासून नितीन आणि त्याचा तोच कायम फॉर्म ठेवलेला आहे. थांबवतो. पुढची मॅच आहे पाणजू आणि जुचंद्र पाणजू संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. तर कॅप्टन व्यतिरिक्त जे खेळाडू आहेत पाणजूचे त्यांनी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथे थोडी चर्चा कॅप्टन सोबत केली जाईल. मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीनं. मात्र जे इतर खेळाडू आहेत पाणजू स्पोर्ट्स मास्टर्स, तुम्ही क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. नक्कीच हा षटकार येतोय वेळानंतर, मात्र उशीर झालेल्या षटकाराने. मात्र इथेच पराभूत होतोय नवगर संघ. इथे अभिनंदन आणि अभिनंदन अभिनंदन ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचं अभिनंदन. चांगली जेवण सुरू झालं आहे, जेवून घ्या. धनेश आणि गुरु तुम्हाला पंच म्हणून पुढच्या मॅच साठी
त्या ठिकाणी उभं राहायचं आहे धनेश आणि गुरु. आणि चला या नवगड टीमचे कॅप्टन आले आहेत निलेश पाटील, गोडदे टीम कॅप्टन या आपण देखील या. आणि पांजू टीम शतरक्षण लावून घ्या. पांजू मास्टर्स चला शतरक्षण आपण लावून घ्यायचे आहे पांजू मास्टर्स. आणि जुचंद्र टीम आमच्या डाव्या बाजूला यायचं आहे. आपण बॅटिंग करण्यासाठी आमच्या डाव्या बाजूला खुर्च्या आहेत. हा खेळाडू कक्ष आहे, तिथून आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. जुचंद्र मास्टर्स या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आज या मंडळाच्या वतीनं खरोखरच आपल्या आगरी समाजाला खूप मोठं मी म्हणेल योगदान लाभलं गेलेलं आहे. अनेक सामाजिक कार्य या मंडळाच्या माध्यमातून केली जात आहेत. आज जर अध्यक्षांच्या विषयी म्हणायचं गेलं तर खरोखर त्या संपूर्ण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यानं मागच्या वर्षी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या त्या नाट्यगृहामध्ये आपल्या संपूर्ण परिवारासाठी सामूहिक संमेलन आयोजित केलं होतं. त्यानंतर DY पाटील सारख्या स्टेडियमवर आपल्याला खेळण्याची संधी देखील दिली गेली होती. पुन्हा एकदा मी विनंती करतोय आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना की संजयजी नाईक साहेबांना जे कोळशाच्या मैदानावर सांगितलं होतं की तुम्ही मला तारीख द्या, ती तारीख मी तुम्हाला DY पाटीलसाठी राखीव ठेवतोय, तर ती तारीख आपण जाहीर करावी. वेलकम धीरज तरे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे लक्षात घ्या गणेश पाटील आहेत कर्णधार नवघर संघाचे. गोडदेव संघ मला वाटतं निलेश पाटील इथे आहेत. तुमच्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. घोडबंदर मास्टर्स चे माजी कर्णधार एक उत्तम यष्टीरक्षक सन्माननीय धीरज तरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान लाला माची यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा शुभ सन्मान केला जातोय. वेलकम धीरज भाऊ, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बऱ्याच वेळानंतर क्रिकेट सोबत आपण त्यांना पाहतोय, भरपूर आराम केलाय त्यानं. कदाचित काही पुढच्या स्पर्धांमध्ये ते जॉईन होतील, पुन्हा एकदा प्लेइंग 11 मध्ये ते पाहायला मिळतील. बाहेरचा दौरा आहे त्यांचा, त्याच्यामुळे थांबलेत ते. चला पांजू संघ शतरक्षण लावून घ्या. आणि जुचंद्र टीम आणि पांजू मास्टर्स टीम कॅप्टन, जोपर्यंत प्ले लिस्ट आमच्याकडे येत नाही तोपर्यंत मॅच सुरू होणार नाही. कुणाल रत्नाकर कोण पंच असेल? रत्नाकर असेल का? गुरु गणेशदास असेल का?
नाशोक राऊत असतील. पांजू टीम कॅप्टन जयप्रकाश भोईर. प्लेअर लिस्ट कुठे आहे पाठवून द्या. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. जेवून घ्या. जे संघ खेळले त्या ठिकाणी गोडदेव आणि नवघर, तुम्ही देखील जेवून घ्यायचं आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आपण व्यासपीठावर या ठिकाणी पाहू शकाल. अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब यांचं थोड्याच वेळात त्या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांच्या समिती आपण पाहत आहेत. मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर साहेब, घोडबंदर मास्टर्स लेजेंडरी खेळाडू माजी कर्णधार धीरज तरे यांना तुम्ही व्यासपीठावर पाहू शकाल. त्यानंतर सचिव, मंडळाचे सचिव भगवानजी पाटील हे देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. या सर्वांचं मी जय धारावी मुर्दा मास्टरच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार मागच्याच आठवड्यामध्ये जी आपली सभा पार पडली होती, त्या सभेमध्ये बरेचसे असे जे नियम आहेत त्या नियमांचं त्या ठिकाणी महत्त्व सांगितलं गेलं. त्याच्यामध्ये मात्र एक नियम असा देखील क्लिअर केला गेला की आपली ही 34 स्पर्धा आहे. 3 स्पर्धांपर्यंत आपण प्रत्येक टीमला एक सूट दिली होती, मुभा दिली होती की तुमचे 2 खेळाडू वेगळ्या गणवेशामध्ये खेळू शकतील, अशी ती मुभा दिली होती. मात्र त्या 3 स्पर्धा या ठिकाणी संपल्या आहेत. त्याच्यामुळे आता ही 34 स्पर्धा असल्या कारणानं तुम्हाला कंपल्सरी एका गणवेशामध्ये खेळणं हे बंधनकारक राहील. द ग्रेट मराठा संस्थापक, माफ करा भाई माझं लक्ष नव्हतं तुमच्याकडे, क्षमा मागतोय. द ग्रेट मराठा संस्थापक आगरी सेना पालघर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय मोहनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि भाईंना विनंती करतो, भाई प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर द्या. कारण प्लेइंग 11 मध्ये आहेत, ते प्लेइंग 11 मध्ये आहेत. एक मॅच होऊ द्या. कारण आगरी सेना अध्यक्ष आहेत पालघर जिल्हा शहर मोहनदादा पाटील. आणि लक्षात ठेवा, एक दानशूर व्यक्ती आहे, राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करणारी व्यक्ती आहे. यांच्या दाराशी कुठलाही व्यक्ती जाऊ द्या, त्या व्यक्तीला या माणसाने कधीही म्हटलं नाहीये की तू कुठल्या समाजाचा आहेस की तू कुठल्या जातीचा आहेस. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी मदत करणं हे त्यांनी त्याचा धर्म समजलाय. एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय मुर्दा मास्टर टीमच्या वतीनं. आगरी सेना अध्यक्ष पालघर जिल्हा शहर जुचंद्र गावाचे विद्यमान शाखा प्रमुख सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचा विशेष सन्मान मुर्दा मास्टरच्या वतीनं. भाई आपलं हार्दिक स्वागत. प्रफुल्ल स्ट्राईक एंडवर आहेत. नॉन स्ट्राईकला आपण रामकिनी यांना पाहत आहोत. द ग्रेट मराठा संस्थापक आहेत मोहनदादा. लक्षात ठेवा, भरपूर कार्य, भरपूर कामं ही बाईंच्या माध्यमातून केली गेलेली आहेत. आणि अजूनही लक्षात ठेवा, अनेक अनाथालयामध्ये बाईंच्या माध्यमातून दान वस्तू, अन्न अशा वस्तू दान केल्या जात आहेत. वृद्धाश्रम आहेत, अनाथालय आहेत जुचंद्र परिसरामध्ये. कारण त्या ठिकाणी काही अशी गावं आहेत, त्या अनेक गावांना देखील मदत कार्य मोहनदादांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचं इथे आगमन, त्यांचं मुर्दा मास्टरच्या वतीनं हार्दिक स्वागत. मॅच सुरू करूया आपण. पंचांचा इशारा, मॅच त्या ठिकाणी स्टार्ट होते. पहिला चेंडू हाताळण्यासाठी भरत शिंदे. पहिला चेंडू कट केला गेला. प्लेसमेंटच्या माध्यमातून आपण हा फटका पाहतोय. एक धाव या ठिकाणी मिळेल. प्रफुल्ल भोईर हा फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्या मास्टर्स